नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. चला आता मग लागूया गार्डनच्या कामाला. कितीही काम करा गार्डनमध्ये कमीच आहे आणि काय काय करावं आणि काय काय नाही काहीच समजायला मार्ग नाही. इतके पॉट झालेले आहेत ना, सगळ्यामध्ये काहीतरी काय लावून ठेवलेलंच आहे, पण योग्यरित्या लावलेलं नाही. म्हणजे कशात काय लावावं, मोठं लहान पाहून त्याची वाढ किती असते, त्याच्या मुळा किती जातात, ते सगळं प्रमाण बघून लावलेलं नाही. त्यावेळेस फक्त एकच धुंद होती की बस लावायचं, झाडं लावायचं, मग जे दिसेल त्याच्यामध्ये लावलेलं. आता ते तसेच आहेत, जिवंत आहेत. इतक्या घरच्या कामामध्ये सिमेंट पडलं, माती पडली आणि इकडं तिकडं पॉट अस्तव्यस्त झाली गार्डन, पण तरी पण झाडं वाचली, हे महत्त्वाचं आहे. आता इथं जे जागा आहे ते ढिगारा आहे, ते ढिगारा मी पूर्ण बाजूला काढून घेत आहे आणि तिथं काहीतरी भाजी लावण्यासाठी म्हणून जागा करत आहे. कोणताही प्रकाराचा ना उपयोग घ्यायचा आपण, कोणतं काही का असेना, गार्डनमध्ये प्रत्येक वस्तू उपयोगाला येते. मी विचार करत होते हे जे पडलेली रेती आहे आपण बाहेर टाकूया, तर नाही म्हणलं. आता विचार केले की ह्यालाच आपण बॉर्डर बनवूया. आता बॉर्डर पण पाहिजेच ना, काही आपण भाजी लावलो तर बॉर्डर झालं म्हणजे आपल्याला कळतं की हां, ह्याच्यामध्ये हे लावलेलं आहे, ह्याच्यामध्ये हे लावलेलं आहे. मग त्याची मी टाकले बॉर्डर करून. आणि असे ना पॉट ठेवायचे माझ्याकडे ना भरपूर असे तिपया आहेत, त्याच्यावर आपण पॉट ठेवू शकतो. तर ते तिपया मी काढल्या बाजूला असं ठेवून टाकलेल्या होत्या आणि त्यावरती काही पॉट मी मांडून ठेवले आणि एकीकडे जे पॉट ठेवलेले होते ते जागा मला खाली करायची होती. कारण तिथं मुलगी म्हणत होती की आजपर्यंत आपण 2-3 झाडं लावूत. कारण मोठे मोठे झाडं आणि एवढ्या एवढ्या पॉटमध्ये कसे बसतील बरं सांगा. मग त्याला काहीतरी उपाय आपल्याला करावंच लागेल ना. हे पहा, मी असं टिप्या ठेवून टाकलेले आहेत. आता त्याच्यावरती तिकडचे सगळे पॉट आणून इकडं लावते. हे पहा, एक 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 सगळे पॉट आणून लावले आणि तिथं मी जागा खाली केली. कारण मोठे झाडं लावण्यासाठी. मोठे झाडं म्हणजे गुलाब असते किंवा जास्वंद आहे, हे 2 झाडं. आणखीन चाफ्याचं पण. ते अशा पॉटमध्ये लहान लहान कसे येतील बरं. त्यामुळं मग मी तिथली जागा खाली करून दिले. आता येतील ती मुलगी पण येईल. आता माझा आता आवाज ऐकून खाली मी काम करत आहे म्हणून कळालं की मग तिनं येते, मदत करते तिनं पण म्हणत आहे की चांगलं आपण गार्डनला व्यवस्थित करूत, म्हणून मग मी तिला जागा करून देते. जागा झालं की मग तिचं काम सुरू होतं. जागाच नाही मग कुठं लावायचं, काय नाही, काम होत नाही ना. काम व्हायचं म्हटल्यानंतर आपण मग सगळे व्यवस्था करून द्यावं लागतं, सोय करून द्यावं लागतं. म्हणून मी लागलेली आहे कामाला. कारण हेच काम संपत नाही, अजून बी टाकायचं, हे नंतर. अगोदर पॉटच्याच मागे आम्ही लागलेलो आहोत की पॉट तरी एकदा व्यवस्थित व्हावं, ते तरी व्यवस्थित आपण ठेवूत. अशा प्रकाराने पॉट ठेवलं म्हणजे छान दिसेल. काही जुने पॉट काढायचं, फेकायचं, चांगले नवीन ठेवायचं, असं सगळं हेच चालू झालेलं आहे माझं काम. हे पहा किती छान छान नवीन नवीनच पॉट आहेत ते. आणि ते सगळे एका कडेला काढलं आणि त्या कोपऱ्यामध्ये आता झाडं लावले. हिनं पण आली बघा, किरायदारीन गंगू. आता तिनं पण तिचे मागं लेकरं पण बघा खूप सतावतात. आता तीही तिला काय काम करू देत नाहीत, पण तिला हौस खूप आहे झाडं वगैरे लावायची. आता तिनं म्हणायला लागली, आपण जागा केलात का, आता मी झाडं लावते, चला चला. मग तिनं पण आता आलेली आहे मुलं घेऊन. तर मी म्हटलं हां, तुम्ही दोघी बाहेर निघायच्या अगोदरच मी करून ठेवलेलं आहे जागा. तर विचारत आहे कोणतं लावू सांगा. तर मी सांगत आहे, दाखवत आहे तिला की हे लावू शकता, ते लावू शकता म्हणून. आता हे पहा, मुलगी पण आली. आता दोघी झालेले आहेत झाडं लावण्यासाठी. आता खूप लवकर लवकर काम होऊन जाईल माझं. मला फक्त आता निर्देश द्यायचा आहे त्यांना की तुम्ही हे करा आणि ते करा. मी तिथले पानं काढून देते आणि तिथले थोडं जागा स्वच्छ करून देते. म्हटलं थोडं थांबा, मी इथं तुम्हाला जागा देते. तर मुलगी म्हणली नाही, ते जे मागे ठेवलेलं आहे, स्टँड ठेवलेलं आहे पॉट ठेवायचं, ते पण काढा. मग तेव्हाच ते झाडं येतील ना. तिकडं मग पॉट ठेवून इकडे झाडं लावण्यास काहीच अर्थ नाही. मग म्हणलं चला तेही ठीक आहे. मग आणि पॉट हलवलं. मग ते स्टँड काढायचं आता बाजूला, पॉट हलवून आणि काम वाढलं माझं. मला वाटत होतं एवढ्यावर होऊन जाईल. तर पॉट काढलं बघा, हे सगळं तिपाई काढली, हे लोखंडाचं ते स्टँड होतं ते काढलं आणि तिनं आता बसली जमीन खंदायला. मोठ्या मोठ्या गारी करावं लागतं, तेव्हाच मग चांगलं व्यवस्थित येतं कोणतंही. आता 2 गाऱ्या करणार आहेत त्या आणि 4 झाडं लावायची आहेत म्हणत आहेत की आज 4 झाडं लावूत आपण.
कारण मोठे मोठे झाडं ना सगळे पॉटमध्येच लावलेले आहेत. आता जमिनीवर लावले तर वाढ भरपूर होईल, छान होईल अशा उद्देशाने. आता दोघी पण खूप फास्ट काम करत आहेत. पण अजून पॉट खाली केलेलं नाही. पॉटमध्ये ते बसलेले आहेत. खूप मजबूतीनं ते झाडं. ते काढावं लागेल. मग तिथं आपण जे गारी करतो तिथं ते लावता येतं. असं म्हणजे खूप विचार करून, करून, करून गार्डन करावी लागते. अजून आम्ही भाजीपाला काय लावायचं हे तर नावच घेणं झालोत. हेच काम चाललेलं आहे. हे सगळं झालं व्यवस्थित, जिकडं-तिकडं झाडं झाले, पॉट झाले व्यवस्थित, की मग आपल्याला लागायचं आहे भाजीपाल्याच्या मागे, की भाजीपाला काय घ्यायचं, काय नाही, काय लावायचं. तसं भाजीपाला लावण्यासारखी जागा आहे. ते ठेवलं ना लोखंडाचं स्टँड आणि तिथं जे आता मी जागा केले ना, इकडे-तिकडे बॉर्डर करून घेतले ना, तिथं खूप छान जागा आहे भाजी लावण्यासाठी. थोडी-थोडी, आपण जास्त काही लावू शकत नाही. आपल्याला जागा थोडी कमीच असते गार्डन म्हटल्यानंतर. हे कसं म्हणजे किचन गार्डन आहे ना, परसबाग आहे. आपली छोटीशी बाग आहे. मग एवढ्यामध्येच आपल्याला काढावं लागतं. तर झालं बघा, त्यांच्या गारी पण काढायचं झालं आणि इकडं मुलगी आता ते गमल्यामधून, पॉटमधून ते झाड काढत आहे. जास्वंदाचं आणि चाफ्याचं आणि गुलाबाचे आणि एलोवेरा असे 4 झाडं त्याने लावायचे ठरवलेले आहेत. आणि तिच्याकडं ती आपलं हे पहा, हे गुलाबाचं किती घट्ट बसलेलं आहे पहा. काही केलं ते निघायला तयार नाही. कितीतरी त्याला काढायचा प्रयत्न करायला लागलो, पण जडं किती वर्षाचं आहे, आता नवीन थोडं लावलेलं आहे, खूप दिवसाचं आहे. फुलं पण लागतात तेवढ्यातच त्याला. हे पहा, अशा गारी तयार झालेल्या आहेत. आता लावायचंच आहे. पूर्ण तयारी झालेली आहे. आणि हे पहा, एलोवेराचं तिनं लावून टाकलंही. बरीच होतं असं पॉटमध्ये. हात लागल्या लागल्या आलं बाहेर. एलोवेरा पण किती दिवसापासून लावावं, खाली लावावं आपलं पॉटमधून काढून, तर होतच नव्हतं मला. आता वेळ आलेली आहे पहा. म्हणून म्हणतात ना, कोणत्याही कामाची वेळ आली पाहिजे, त्याच्याशिवाय कोणतंही काम होत नाही. आपण चिंता करणं, आपण विचार करणं हे सगळं व्यर्थ आहे. वेळ आल्यानंतर काहीच वेळ लागणार नाही त्या काम व्हायला. हे पहा, आता इथं ठेवलेलं हे पहा, पूर्वी कालच लावलेलं पहा, फूल कसं कळी होती ना, किती छान फूल लागलेलं आहे. आणि इकडे तर आहेतच आहेत फूल अगोदरचेच, किती छान आलेले आहेत पहा. कसं गार्डन एकदम मस्त दिसतं ना फूल आल्यानंतर. हे पहा, आता इकडं झाडं लावायचं काम चालू. हे पहा, जास्वंदाचं आहे हे. जास्वंद म्हणजे असं असेल बघा, हे लाल जास्वंद असेल बहुतेक, किंवा पांढरा असेल, लालच असेल. त्या अगोदरच मी आणलेली होती ना, बाजारातूनच आणलेलं होतं हेही. आता ते जास्वंदाचंही लावलं बघा ह्याने. खूप छान माती बघा, काळी माती, किती छान माती आहे इथं. अगोदर शेतीच होती ना, आता कुठं लोक शेती ठेवतच नाही. शेतीचं आपलं प्लॉट कर करू विकत असतात. इथं ऊसाची शेती होते म्हणतात. आणि बघता बघता सगळे प्लॉट घेतले आणि सगळे घरं झालेत. दाट वस्ती झालेली आहे इथंसुद्धा. आता बघा, इथं पण एक असंच पॉटमध्ये वरतीच होत्या मुळ्या, आणि सारखं त्याला मी टोबत होते, पण ते येतच नव्हतं. काय शोचं होतं ते, तेही लावून टाकलं. आणि हे पहा, किती मजबूत बसलेला आहे. दुसरं एक चाफ्याचा आहे, पांढरा चाफा असतो ना तो. आणि तो पण आम्ही बघा पॉटमध्येच लावलेलं. तेही बघा काढण्याचा प्रयत्न करत आहोत मी आणि मुलगी. निघत नाही बघा, इतकं घट्ट बसलेलं आहे. आता कसं काढावं आणि कसं नाही, तर खूप खूप प्रयत्न केलो आम्ही दोघी मिळून. किरायदारीला म्हणलं, जा तू आता मुलं घेऊन. आणि तिला बाहेर पण जायचं होतं कुठंतरी राशनच्या दुकानला वगैरे. तर आम्ही दोघी करायला लागलो, ती जायच्या तयारीमध्ये आहे म्हणून. तर तिचा मुलगा पण मधी मधी यायला लागला आहे. तिला म्हणायला लागले, घेऊन जायला लवकर, काम करू देत नाहीत पोरं तुझे. आणि घेऊन करते तसंच, आगाव करत राहतात पोरं. हे निघालं बघा, किती मस्त आहे बघा चाफ्याचं झाड, किती उंच झालेलं आहे. आणि असं आता अनामत त्या गारीमध्ये आपल्याला आता ठेवायचंच आहे, दुसरं काहीच नाही. गाऱ्या झालेल्या आहेत आणि ठेवून आता आळे करायचे. हे पहा किती मस्त. हे बघा, हे चाफ्याचं इथं लावलं, हे गुलाबाचं लावलं, आणि हे बी जास्वंदाचं लावलं, आणि तिकडं ॲलोवेराचं लावलं. एवढी जागा पूर्ण कव्हर झाली. पॉटच ठेवून होतो ना, आणि इकडं तर इथं किती गर्दी झालेली आहे बघा याच्यावरती. हे पण आता खाली करावं लागेल ना आपल्याला एक एक. आणि इकडे असं उगी लावून टाकले टेम्पररी. इकडं सगळं असं गार्डन इकडे हिरवं हिरवं गार झालेलं आहे. तर चला मग,
आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. कशी झाली आजची गार्डनची आमची कामं, तुम्हाला कसे वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.